हा व्हिडिओ टाकत आहे जो नागपूरला आता स्फोट झालेला आहे CBL कंपनीमध्ये. तर वाईट तर त्या गोष्टीचं वाटत आहे. रुद्र आवाज कमी कर. वाईट तर त्या गोष्टीचं वाटत आहे की ते एवढे लहान लहान मुलं म्हणजे 5 आणि 6 वर्षाची मुलं, 5-6 वर्षाची मला कमी दिसत आहे. ते दोन्ही मुलं सारखेच आहे सेम वयानं. तर मी न्यूज पाहिले 2 दिवस झाले त्या गोष्टीला आता. तर अशा कंपनीमध्ये काम करायलाच नाही पाहिजे. महिलांनी नाही ना पुरुषांनी नाही. जिथे सुरक्षाच नाही आहे त्या कामगारांसाठी, एम्प्लॉईसाठी, तर अशा कंपनीमध्ये काम का करायचं? आणि काम केलं आहे तिथं तर आता काय झालं शेवटी? समजा आता त्या मुलांची आई मरण पावली, त्याच्या डोक्यावरचं छत्र गेलं. जेवढं एक आई करू शकते ना तेवढं वडील तर नाही करू शकत. आईची जागा कोणीच नाही घेऊ शकत. आता हा स्फोट झाला त्याच्यामध्ये 18 महिला मरण पावल्या, 17 जण ॲडमिट आहे म्हणते. त्याची तब्येत क्रिटिकलच आहे. त्याचा काही भरोसा नाही आहे म्हणते वाचण्याचा. तर त्या मुलांची आई सकाळी पहाटे 5:30ला कामाला गेली म्हणते. कामाला गेली आणि सांगितलं म्हणते की मी दुपारी परत येतो बा म्हणून लवकर. ते मुलं बिचारे केविलवाने चेहरे करून वाट पाहत होते अजूनही की माझी आई कामाला गेली, आता येईन मग येईन. तर लगेच त्या महिलेच्या पतीला कॉल आला म्हणते त्या कंपनीमधून की तुम्ही बा कंपनीमध्ये या. तर त्या महिलेचे पती लगेच त्या कंपनीमध्ये गेले, SBL कंपनीमध्ये. आणि तिथं गेले तर पाहतो तर हा स्फोट झालेला होता. 7:30 म्हणजे 7:15 वाजताच ही घटना झालेली तिथे नागपूरला, कळमेश्वर तालुक्यातला. तर मग मग तिथल्या लोकांनी सांगितलं का तिला बा नागपूरला नेण्यात आलं, तुमच्या महिलेचं म्हणजे बा पत्नीचं असं असं झालेलं आहे. तर ते मग नागपूरला गेले. आता आपण असं म्हणतो की नाही, दुःख हे फक्त महिलेलाच होते, पण तसं काही नाही आहे. माणूस जर गेला तर महिलेला दुःख होते, आणि जर स्त्री जर गेली तर त्या महिलेची जर मयत समजा डेथ झाली तर पुरुषांना पण तेवढंच दुःख होते. फक्त एवढं आहे का त्याच्यामध्ये नुकसान हे मुलांचं जास्त होते. मुलाचं नुकसान म्हणजे माणसापेक्षाही आई हे जास्त लक्ष देते स्वतःच्या मुलाकडे. जेवढं हा पुरुष नाही करू शकत ना तेवढं ते महिला करू शकते. आणि ते मी स्वतःहून सांगत आहे की आज मला थोडा जरी कामावरून घरी आले वेळ झाला ना, मन सारं माझं घरीच राहते की माझा मुलगा कुठं फिरत असेल का, कुठं गेला असेल का, स्वयंपाक त्याच्यासाठी पुरला असेल का, तू त्याला जेवण केलं असेल का. म्हणजे पूर्ण काळजी, म्हणजे लक्ष 5च्या नंतर लक्ष पूर्ण घराकडेच राहते. 5 वाजले की लगेच म्हणजे असं टेन्शन येऊन जाते. कधी घरी जातो आणि कधी पाहतो माझ्या मुलाला घरी जाऊन. कारण की ते परिस्थिती माझ्यावरही आली होती. फक्त एवढं आहे की आता आईची बरोबरी कोणीच नाही करू शकत. मी तर त्याच्यासाठी तर शब्दच नाही माझ्याजवळ बोलायले. पण त्या मुलांकडे पाहून का एवढं खरंच खूप वाईट वाटलं. आवाज कमी कर ना रुद्र, तुला ऐकायला येत आहे का? तर ती न्यूज तर पाहिलीच मी त्या दिवशी, पण ते जेव्हा मुलांना दाखवलं ना तर त्या मुलांना बिचारायला काहीच नव्हतं समजत. की त्याला असं नव्हतं माहीत की आपली आई बा आता एक वर्षी कामावर गेले, ते परत कधीच माघारी येणार नाही आहे म्हणून. त्या मुलांजवळ चिप्सचे बिस्किटचे पुडे बिचारे ते खाऊन राहिले. आणि सेम कंडिशन तशी माझ्या घरी झाली होती. जेव्हा माझ्या पतीचं तसं झालं ना तर माझा मुलगा 2च वर्षाचा होता, 2-2.5 वर्षाचा. त्याला काहीच नव्हतं समजत. कोणी त्याला कडेवर घेऊन फिरत, बिस्किटचा पुडा दे, चिप्सचे पुडा दे, तो खात. पण त्याला असं काहीच नव्हतं समजत का आता माझे बाबा मरण पावले किंवा बाबा आहे नाही बा आता, की माझ्या बाबाला आणलं घरी आणि सर्वजण रडत आहे. त्याला काहीच नव्हतं समजत. असं कोणताही म्हणजे कितीही दुश्मन जरी असला ना तर अशी घटना कोणासोबत नाही व्हायला पाहिजे. पुरुष राहो की महिला राहो, त्या मुलांना आईची पण आवश्यकता तेवढीच आहे आणि बापाची पण तेवढीच आवश्यकता आहे. आता माझ्या मुलानं तर बापाचं म्हणजे प्रेम काय असते ते तर त्याला समजत पण नाही. वडील म्हणजे काय असते, बापाचं प्रेम काय असते त्यानं कधी पाहिलंही नाही, त्याला समजत पण नाही. त्याच्यासाठी जे काय आहे ते मीच आहे. आई मीच आहे आणि बापही मीच आहे त्याच्यासाठी. कोणतं काही लागलं तर त्याच्यासाठी मीच आहे. कोणतं काही घेऊन मागायचं असेल तर मीच आहे. सर्व त्याचे हट्ट पुरवाले मीच आहे. पण
म्हणजे त्या लेकराईकडे पाहून का नाही खरंच म्हणजे असं डोळ्यात पाणी आलं त्या दिवशी, असं जेव्हा ते न्यूज पाहिली मी, की असे केविलवाणे चेहरे करून बिचारे असे वाट पाहून राहिले. सर्व लोक त्याच्या घरासमोर उभे, न्यूजवाले, आणि त्या लेकराईला काहीच नव्हतं समजत. आता हे सरकार काय करणार आहे? मी आजची पण न्यूज पाहिली, देवेंद्र फडणवीस साहेब आले आहे तिथे नागपूरला, आले बावनकुळे साहेब आले नागपूरला. 82 लाखाचा निधी कबूल केला त्यानं. ते प्रत्येकी माहिती नाही, पण त्यानं टोटल असा 82 लाखाचा निधी कबूल केला. आणि 21 लोकांवर तिथल्या कारवाई होणार म्हणून ते सुद्धा सांगितलं. पण ते ठेकेदारीत म्हटलं ना, ते ठेकेदारीतच असणार, रोजानं जाणारे कंपनीत ते. तर त्या लोकांले कसं, कंपनीवाल्याला काही घेणं देणं नाही राहत. तो एम्प्लॉय मेला काय आणि जगला काय, त्या लोकांले फक्त कामाशी मतलब राहते. तुम्ही कामं करा, भलाही तुम्ही तिकडे तुमचे हात कापो, पाय कापो, किंवा तुमचं तिथं कोण बरं वाईट हो. आता हे स्फोट झाला तिथं सगळं, ते आधी तर त्यांना माहीत असेल तिथंसा कोणतंही एक्सपायर होत येते तेव्हा ते चेकिंग करते. जसं आमच्या इथं पुलगावला आता एक कंपनी आहे, मी नाव नाही घेत कारण की ते अजूनही ते कुठं असं माहीत नाही आहे. फक्त इकडे विदर्भामध्ये आहे माहीत कशाची काही आहे म्हणून, पण मी लाईव्हला नाव नाही घेत त्याचंवालं. तिथंहीच म्हणजे असं स्फोटक तयार जर एक्सपायर झाले तर ते बरोबर दूर नेऊन तिकडे ब्लास्ट करून टाकते. तसंच इथं पण ते माहिती असणार त्या लोकांले, चेकिंग करायला पाहिजे ना महिन्याच्या महिन्या, की एक्सपायर झालेले कोणते आहे काय आहे म्हणून. ह्या कंपनीवाल्याले काही मतलब राहत नाही, कोणतेही राव. ठेकेदारीतनी काम करत असलं ना तर तसंच असते. ह्या लोकांले फक्त म्हणजे दुसऱ्याच्या जीवाची काळजी नाही राहत, त्यांच्यासाठी कोणती सेफ्टी राहत नाही, की तुम्ही कोणते हे काम करा ते काम करा, बिमार पडाल तर तुम्ही बिमार पडाल, मरान तर तुम्ही मराल, हे असं त्या कंपनीवाल्याचं राहते. आता मेल्यानंतर काय झालं, ते लेकरं उघड्यावर पडले, आईचं छत्र हरवलं. एकच नाही, तशा 17 ते 18 महिला मरण पावल्या. नुसतं महिलाच होत्या त्या कंपनीमध्ये, जास्त करून 17ही, मला तर 17ही महिलाच होत्या. आणि एक तो माझा मुलगाच आहे, त्याला मी मुलगाच मानतो, माझ्या लाईव्हला येते, सागर जगताप म्हणून. तर तोही फायरच्या याच्यात होता. तर त्यानंच सांगितलं त्या दिवशी, म्हणे मला तो एक आईचा दर्जा देते मला, तो लाईव्हला येते माझ्या. तर त्यानं सांगितलं, एवढं वाईट वाटलं म्हणे मला, म्हणे ते पाहून, म्हणे तिथचा प्रकार म्हणे. पण ते असं उचलाले मन नाही म्हणे, नुसतं पूर्ण चितळे असे त्याची हे होऊन ब्लास्ट झाला तिथं. तर एवढ्या लाश काढा लागल्या त्याला, फायरच्या याच्यात येत होतो, तिथं आग विझवण्यासाठी गेला होता. तर मला सांगा, ते लेकराईकडे पाहूनच आपलं मन म्हणजे एवढं वाईट वाटते मनाले, तर त्याच्या घरच्यावर काय बितत असं. 17 ते 18 महिला. खरंच कंपन्यामध्ये तुम्ही ठेकेदारीत राहा. कसं आहे ना, गव्हर्नमेंटच्या याच्यात असलं तर टेन्शन नाही राहत. गव्हर्नमेंटमध्ये असलं तर एक तर त्याच्या घरचं कोण ना कोण त्या नोकरीवर लावण्यात येते, किंवा निधी एवढा भेटते का, भरमसाठ निधी भेटते, की जेणेकरून घरचे लोक सुखी राहते. पण हे तर तसंही नाही आहे. ते 82 लाख रुपयाचा निधी कबूल केला त्या कंपनीवाल्यांनी. फक्त कंपनीवाल्यांनी केला की फडणवीस साहेबांनी केला मदत, ते नाही मी पाहिलं पूर्ण. पण 82 लाखाचा निधी त्यांनी कबूल केलेला आहे. मग ते 82 लाखही देऊन ते एकाला काय देणार आहे? ते 10-10 लाख रुपये, 17-18 जण आहेत, 10-12 लाख रुपये देणार त्याला. 10-12 लाख देऊनही सांगा ते जीव परत यायला गेला का, त्या मुलांची आई परत यायला गेली का? खूप वाईट आहे. कंपनीमध्ये काम करत असताना तर पहिले स्वतःच्या जीवाची काळजी घ्या. तुम्हाला जर कमी जास्त, आता त्या कंपनीमध्ये अशाही महिला होत्या की त्या मुलांना फक्त आईचाच आधार होता, त्या मुलांना फक्त आईचाच आधार होता, वडील नाही. अशाही महिला त्या कंपनीमध्ये. मग विचार करा, आता त्या लेकरांना कोण आहे? त्याच्या आईचं तसं झालं, वडील आधीच गेले, मग त्या मुलांना सांभाळणारं कोण आहे? तिथले त्या कंपनीवाल्याला नाही ना, मॅनेजरले नाही ना, त्याच्या HRले, म्हणजे कोणती राव ठेकेदारीमध्ये म्हटलं का त्या लोकांना काहीच मतलब राहत नाही, काही घेणं देणं राहत नाही. तुम्ही मरा जगा,
फक्त आम्हाला आमच्या खुर्च्या आमचे म्हणजे जे काय राहते ना तेच वालं की आम्ही सेफ राहिलो पाहिजे. आम्ही सेफ राहिलो पाहिजे. पण एम्प्लॉय मेला तरी चालते. विचार करा. विचार करण्यालायक गोष्ट आहे. आपला काही तिथं कोणता इन्शुरन्स काढत नाही. कोणता इन्शुरन्स पण काढण्यात येत नाही की नाही याला जर कामावर काही झालं तर तुमच्या मुलाला किंवा तुमच्या परिवाराला का 30-40 लाख रुपये भेटन बा म्हणून. पण गव्हर्मेंटवालं असलं तर गव्हर्मेंटवाल्याला टेन्शनच नाही आहे. एक तर त्याच्या घरचं नोकरीवर घेते, नाही तर मग पैसा एवढा देते का अतूनच पैसा देऊन देते. आता तिथल्या 21 जणांवर कारवाई झाली आहे म्हणते. वाईट काही नाही, त्या मुलांकडे बघूनच वाईट वाटते. जसं त्या मुलांना पाहिलं ना तर माझ्या लेकराचा असं चेहरा माझ्या समोर आला एकदम. काही एवढंसं त्याला समजे नाही, काही नाही. पहा, कंपनीमध्ये काम करत असताना सांभाळून कामं करा. चला ठीक आहे, बाय.